चेंडू तितक्या सामान्य चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला, चेंडू रेमटवलाय. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, सुसज्ज अद्यात का बघूया. आणि डेव्हलप किती झाले का राहुल यांचा मी आवाज ऐकला बघूया. एक तंत्रशुद्ध समालोचक आणि खास करून आवाज सोडते का रे. आणि हा दमदार फटका बघूया, जबरदस्त टायमिंग, नेत्रदीप फटका, आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. तर संघाची धावसंख्या मुसळणीमध्ये धावसंख्या फैलावली, धावसंख्या 6 म्हणून बिनबाद 6 वर पहिला चेंडू बघूया. डॉट होता, त्याच्यानंतर केलेलं आक्रमण, केलेलं अटॅक करण. अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन. माझ्या समवेत अमर राऊत. मी धन्यवाद देतो तमाम शहापूर वासियांना, या स्पर्धेचे आयोजक गौरवजी जगे आणि साई स्पोर्ट्स म्हणजे एशियन चॅम्पियन ट्रॉफीज. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज, कारण संध्याकाळी सामने लवकर म्हणजे काय 90 मारायला मोकळे देशी बारवाले. गोट्याची कंबर मोठी आहे, याची शिल्पा शेट्टीपेक्षा बारीक आहे. हाच फक्त फरक आहे. तयार बॉलिंग मार्कर करा वन डे एंटरटेनमेंट. तो गोलंदाज तयार धीरज, रायडर महोदय विकेट, मीडियम पेसर. आणि हा उलटा चेंडू अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह आणि मिळते 4 धावा. जबरदस्त टायमिंग, नेत्रदीप फटका, अनुपम, अप्रतिम, लावण्य, सुंदर, गोंडस, विलोभनीय, विस्मयकारक, चमत्कारिक फटका, स्तुत्य फटका, मॅग्निफिशियंट स्ट्रेट ड्राईव्ह. 4 धावा मिळते. संघाची धावसंख्या मुसळणीमध्ये धावसंख्या फैलावली, वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, धावसंख्या 10 वर बिनबाद 10 फॉनन. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. आणि धीरज पाटील याची केलेली पिटाई, धुलाई, चंपी, मर्दन, मसाज, मरम्मत पहिल्या षटकात घमटा काढला. 10 धावा. आणि हा पुन्हा येस कमबॅक करतो बघूया. फॉलो थ्रो मध्ये गॅदर करेल. संघाची धावसंख्या 10 वर. तर सामना राहील 4 की 5 4 षटकांचा. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा शहापूरमध्ये. क्रिकेटची पंढरीकरण जवळजवळ म्हणते 7 ते 8 टुर्नामेंट झाले, अजून नाईट व्हायचे आहेत, म्हणजे बाजूच्यानं झोप नाही. आणि हा चेंडू यस खराब चेंडू. ये क्या बात आहे. नशीब याला मुंबईला नेला नाही तर याने विराट कोहलीचे वांदे केले असते. अनुष्का शर्मा याचे पाठीमागे लागली असती. संघाची धावसंख्या 11 वर. आणि हा पुन्हा यस अप्रतिम फटका बघूया. चेंडू जाईल लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 12 वर बिनबाद 12 12 फॉर्नर. पहिलं षटक प्रगती पदावर. लास्ट डिलिव्हरी, 1 बॉल टू गो. चेरपोली विरुद्ध असंग अशी धुमत चक्री चकमक जुगल मंदे आतषबाजी हमरी तुमरी रशिकेत कलगीतुरा यादवी रणधुंदवी रणधुमानी रणकंदन रणबेरी 2 टोलक्यामध्ये हिर सुरज ईर्षा चढावर संघर्ष अहमामिका. काटे की टक्कर व्यक्ती पहिलं षटक. लास्ट डिलिव्हरी, अंतिम अखेरचा शेवटचा चेंडू. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. धावसंख्या बिनबाद 11 12 वर बिनबाद 12 12 फॉर्नर आफ्टर 5 डिलिव्हरीज. राईट आर्म राऊंड द विकेट मारते गती पहिल्यांदा ओव्हर विकेट करतात. माझ्या समवेत अमरजी राऊत, शहापूरचा एक बुलंद आवाज, द व्हॉइस ऑफ शहापूर. आणि हा पुन्हा बॅकवर्डला गेला, पंच केला बघूया. जबरदस्त टायमिंग, अप्रतिम स्क्वेअर कट बघूया. चेंडू जाईल डिपिश पॉईंटला आणि मिळते 4 धावांनी. पहिल्या षटकात 10 आल्या, 16 धावा. 6 मध्ये 16 धावांची लयलोट, धावांची गंगाजली, धावांचा उकडा लकडा, तगादा पैदा, धावांचा रतीब, धावांची खुराक, धावांची बरकत. बिनबाद 16, 6 मध्ये 16. कारण इंग्रजीमध्ये म्हण आहे वेल बिगन इज हाफ डन. मध्ये मध्ये इंग्रजी बोलणं म्हणणं कॉमेंटेटर येडजाव आहे. खरं इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणतात.
कारण नडगाव नंतर आम्ही इथं आलो शहापूरमध्ये. धन्यवाद मुन्ना पठाण सरांना. बघूया की तुम्ही एकदा एंट्री करा इथं. आणि आज पोते आहे. जर रेशमा असते, रेशमा, तिचं नाव रेशमा नाही, तिचं नाव उष्मा ठेवा. उष्मा म्हणजे गरमी. कारण आमच्या समवेत होती, वैतागली. म्हणतो सर पाया पडतो, म्हणतो बोलू नका, जरा कमी बोला म्हणतो. अरे येणार 1 वाजता, गोट्या येणार 2:30ला, घेणार 12,000. पोत्या बरं आहे, स्वस्त आणि मस्त. मध्ये मध्ये फक्त तासाला 90चा पॅक द्या. तर वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती बदल नवीन गोलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. चिरपोली विरुद्ध आसनगावाचा हा विद्यमान सामना 2 डोंगामध्ये घमासान धुमशान. दोन्ही संघ एक जबरदस्त बलाढ्य संघ. शहापूरमध्ये एक जबरदस्त कारण याच्या समोरच चिरपोली म्हणते या विभागातील, कारण शहापूर तालुका अंतर्गत स्पर्धा आहे. बघूया एक जबरदस्त म्हणजे याच्या अगोदर म्हणते धर्मवीर चषक झाला. अच्छा ओके. अमर राऊत आमची चिरपोली. कारण शेवटी गावाचा अभिमान आहे ना. आणि हा शॉर्ट पिच चेंडू बघूया, पुल केला बघूया चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद होईल. पहिला फलंदाज बाद कॅन्डी. पहिली विकेट तडीपार, हद्द 5, जेर बंद स्थानबद्ध. पहिल्या विकेटची हकालपट्टी, उचल बांगडी, प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या विकेटचा एन्काउंटर, पहिल्या विकेटचा सपाया, पहिल्या विकेटचा सुपडा साफ. पहिला गडी घरात, पहिल्या विकेटचा काढताबाई, पहिली विकेट पाय उतार, पहिली विकेट लुप्त हस्तंग नेस्तानाबूत नामशेष नामोहरम. म्हणजे बरोबर आहे ना. नवीन वनडाऊनचा फलंदाज अनिकेत. कारण आमचा तवा तापू दे, अजून तवा पाहिजे तसा तापला नाही. तर साऊंड सिस्टम मात्र अतिशय चांगले आहे. बघूया सागर म्हात्रे. असनगाव विरुद्ध चिरपोली 2 दादा संघ. बघूया एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला या ठिकाणी रंगेल. करा शेवटच्या चेंडूमध्ये करा दोन्ही संघ. आणि पोत्या की पोत, कारण अमर राऊत मराठी भाषा आहे, जशी वळवा तशी वळते. हो काय डिलिव्हरी बघूया आउटसाइड द ऑफ स्टंप. म्हटलं पोते इकडे आले का वाईट किती का काय, आम्हाला साला घाम फुटला होता. नाही म्हणजे गोटे असाच करतो, थोडीशी हालचाल करणार, पुढचा चेंडू कसा असेल त्याचा नेम नाही ना, डिसिजन कुठला देईल. डॉट बॉल. आणि जाहीर घोषित निदान 1 धावेचा इशारा, संकेत, निर्देश, निर्वाळा, दावा, समर्थन, अनुमान, आत्मास अंदाज 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 17 वर 17 51 7 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 6 बॉल. संघाच्या वतीने दुसरा षटक प्रगती बदल. दुसऱ्या षटकाचा माग करताना, रेटा लावताना, छटा लावताना बॉलिंग मार्क तयार. चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, अतिशय चांगली भव्य दिव्य क्रिकेट प्रतियोगिता, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाली, क्रिकेटचा महासंग्राम, ग्रामीण क्रिकेट. तर या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट. जरी घरी बघितलं ते बघा, समोर टीव्ही, पुढ्यात बियरची बाटली, उजव्या हाताला चांगल्यानं. बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. आणि हा पुन्हा चांगला चेंडू, या समय सूचक मारा, अप्रतिम डिलिव्हरी, आउटसाइड द ऑफ डाळबॉल, निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या स्थगित, स्थिमित, कोणती स्तंभित, शांत, स्थिर, स्तब्ध, अविचल. संघाची धाव संख्या 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था बघूया. चिरपोली विरुद्ध आसनगाव, 2 बलाढ्य संघ. राईट आर्म राहून दे, विकेट तयार. आणि हा पुन्हा एकदा काय डिलिव्हरी बघूया. जबरदस्त बॉलिंग अटॅक, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, जबरदस्त प्रात्यक्षिक प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स, अप्रतिम मारा. लास्ट डिलिव्हरी देखो. पहिल्या षटकात धावा आल्या 12, दुसरं षटक फक्त इनमेन 5 धावांचं. पहिल्या षटकात 16, ओनली 1 रन्स. काय गोलंदाजी आहे बघूया. लास्ट डिलिव्हरी इन द सेकंड ओव्हर. आणि हा पुन्हा यस थोडासा फ्लाइट दिला, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. षटक क्रमांक दुसरं संपुष्ट. संघाची धाव संख्या 12 चेंडू आणि
17 धावा म्हणजे प्रति षटकामागे 8.50 म्हणजे 8.5 धावांचा आस्किंग रन रेट. इक्वेशन समीकरण. तर या ठिकाणी बघूया संध्याकाळी प्रमुख अतिथी दानशूर व्यक्तिमत्व बाल्या मामा, कारण ज्यांची आमची बऱ्याच स्पर्धामध्ये भिवंडीमध्ये खास करून अतिशय जबरदस्त कार्य सम्राट, शिवसेनेचा बुलंद आवाज, आमचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय मग ज्यांचं आगमन झालं होतं. कारण आय एम ऑल्सो कट्टर शिवसैनिक. राजकारण मरू द्या नाही तर साला आमचा धनंजय मुंडे व्हायचा. वय पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक प्रगतीपथावर. जरा डीजे मध्ये मध्ये द्या प्लीज, कारण त्याच्याशिवाय पोत्याला ऊत येणार नाही. आणि हा जे डॉट बॉल नवीन गोलंदाज नरेश. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगतीपथावर. सामना राहील 4 षटकांचा. द मॅच विल बी 4 overs लिमिटेड ओनली. शॉर्ट मिड विकेट, मिड ऑफ एंड मिड ऑन, शॉर्ट पॉइंट, लॉंग ऑफ. पुन्हा एकदा राईट आर्म होतं विकेट. आणि हा जे नमुना यस आउटसाइड द ऑफ बघूया. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात जर अपवास सोडला, नंतर मात्र पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग अटॅक बघूया. आसनगाव संघ चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज, दोन्ही संघाला विनंती असेल. आणि हा शॉर्ट पेच चेंडू पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. यश 6 धावांसाठी. काय फटकाय बघूया. पोल पॉवरफुल सक्सेसफुल तोलून मापून मारलेला हा दणदणी षटकार. नक्कीच गोट्या याला हा स्पर्धक आहे, त्याला हा दुसरा पर्याय. कमी तिथे आम्ही मिस्टर पोत्या. आणि हा पुन्हा एकदा यस भिरकावून दिला. पुन्हा एकदा सलग दुसरा षटकारी पेंडू हवेमध्ये लॉफ्ट कला. इक्वेशन बघूया. आणि अशा प्रकारे तिसरा फलंदाज बाद. दुसरा अरे बाबा पॅक मारायला द्यायला पाहिलं 50 रुपये. धन्यवाद. आम्ही वाट बघतो पोत्याची, पण चांगलं नाही कारण कंबर बारीक आहे तोपर्यंत चांगला आहे. एक तर सुजली फुगली. नवीन फलंदाज दिनेश. संघाची धाव संख्या 3 बाद 23. 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 23, 2 गाडी बाद. खरं सामन्याचा निकाल आहे बघूया. जर सामना बरोबरी सुद्धा निकष काय चेसिंग म्हणजे आमच्या डोक्याला व्याप नाही. आता हे बॉल आउट, ते बॉल आउट, हे सुपर ओव्हर. साला आम्ही काही तर मच्छरत कॉमेंट्री करायची. पुन्हा तयार बॉलिंग मार्कर. राईट आर्म होतं बॅकवर्डला गेला. पुन्हा एकदा अप्रतिम फटका बघूया. अप्पर कट केला बघूया. आणि जाहीर घोषित निर्धार 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 24. पहिल्या षटकात जरी सलाह आल्या 1 बॉल टू गो. अतिशय चांगलं क्रिकेट आणि शहापूरवासियांचं उदंड प्रेम. मुन्ना पठाण धन्यवाद देतो बघूया. आणि हा पुन्हा दयस 11 अंकापर्यंत पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 संपुष्ट. 18 चेंडू आणि 24 धावांचे प्रति षटकामागं 8 ट्रिक 24.
आणि उर्वरित संघाच्या वतीने अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. आसनगाव आणि चिरपोली असा हा सर शेवटचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस. चिरपोली संघ आपलं टाइम काउंटिंग चालू आहे. टाइम स्लॉट 5 षटकं 4 षटकं 20 मिनिटं याचा विचार करा. कारण सगळीकडे हे टायमिंग सेट केलं आहे. बघूया आणि शेवटचा गोलंदाज ललित. शेवटचा गोलंदाज मीडियम पेसर मध्यम गोलंदाज. संघाची धाव संख्या 24. 2 गडी बाद 24. 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 18 डिलिव्हरी. बघूया शेवटचा गोलंदाज तयार मिस्टर ललित. आणि हा दिशाहीन चेंडू याला म्हणतात येडझावा चेंडू. स्टंप कुठे चेंडू कुठे जखम मांडीला इला ढुंगणाला. आग रामेश्वरी बंब सोमे नो बॉलचा इशारा. यस म्हणजे पोते आहे अजून क्वालिफाय आहे. म्हटलं साला असंच बरं धरून बांधून केलं काय म्हणजे माहिती आहे थोडी. 25 2-5 फ्री हिट. यस म्हणजे बरीच माहिती आहे. शॉर्ट पिच चेंडू. यस पहिल्या षटकात 16 धावा. दुसरं षटक फक्त इनमिन 1 धाव आणि तिसरं षटक 7 धाव. म्हणजे जर ग्राफ मात्र बघूया आखून ठेवला. बघूया फक्त जर सोडला चिरपोली विरुद्ध आसनगाव. बघूया जर गेम जरा स्पीडअप करा प्लीज. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा पुश केला चेंडू केला शॉट मिड विकेटला आणि नॉन स्ट्रायकरला बघूया जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव मिळते संघाची. धाव संघ 33. मित्रांनो मैदानात कुठलंही टार्गेट शेप नाही. मुन्नाजी पठाण सर आणि पोत्या. एका बाजूला नरेंद्र मोदी दुसऱ्या बाजूला अमित शहा. पुन्हा चेंडू जाईल. यस जाईल डीप मिडवे गेला. रात्री पेट्रोल खरेदी करा सकाळी विका. नाही संपला तर आपल्या अंगावर होता. आत्मनिर्भर. चला 100ची तंदुरी 150ला केली तरी म्हणतो आजचे दिन आएंगे. धाव संख्या 35. ललित तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा येस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू खोदून काढला. बघूया पुन्हा चांगला फटका दमदार स्टॉप. फक्त 1 धाव मिळते. चेंडू जाईल लॉन साईडला. लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 36. पंच मुन्नाजी पठाण एक जबरदस्त पंच. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांना प्रचंड मागणी आहे आणि खास करून ज्याने आपलं SM साई स्पोर्ट्ससाठी ज्याने आपलं बरंच योगदान दिलं आणि बऱ्याच वर्षापासून आमची 20 वर्षापासून ओळख आहे. बघा एक जबरदस्त दिलदार व्यक्तिमत्व. आणि ह्या ज्याने पुन्हा आणि 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर धाव पडले बघा 37. आणि उर्वरित चेंडू बाकी अजून. ओनली लास्ट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू. 1 बॉल टू गो इन दी 4th ओव्हर. धाव संख्या 37 म्हणजे 9.33.
आणि शेवटच्या चेंडूवर यस जबरदस्त आक्रमण आणि चेंडू आउट ऑफ पार्क. ब्रँडेड षटकार, SM चॅम्पियन ट्रॉफी षटकार, ब्रँडेड षटकार पोहत्या याचा हा 6 धावांचा इशारा. धन्यवाद. डीजे आपल्या संघाची धावसंख्या. तर विनंती करतो अहमद राऊत, प्लीज कमांड मायक्रोफोन. दोस्तों मिलते हैं इस ब्रेक पर. मी पुन्हा येईन. आय विल कम बॅक लेटर. थँक्यू सो मच पाटील सर. तत्पूर्वी मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आता आपण लाईव्ह लॉट्स पाडणार आहोत. एक गाव एक संघ ग्रामीण गटातील लाईव्ह लॉट्स असतील, ज्यामध्ये धसई, गंगारोड, उंबरमाळी आणि या दोन्ही संघांमधला विजेता संघ, दोन्ही संघांमधला एक एक प्रतिनिधी तिथं असेल. धसई, गंगारोड आणि उंबरमाळी या तिन्ही संघांचे प्रतिनिधी आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. लाईव्ह लॉट्स पाडल्या जातील आणि ज्याप्रमाणे ज्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्या 2 चिठ्ठ्यांनुसार लाईव्ह लॉट्स नुसार ज्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्या 2 चिठ्ठ्यांदरम्यान जो 2 संघ येतील त्या 2 संघांचे मॅचेस या सिक्वेन्स नुसार आपण हे सामने लावणार आहोत. धसई संघ, पप्पीलन धसई, गंगारोड, दिया स्पोर्ट्स गंगारोड, उंबरमाळी संघ आणि आसनगाव आणि चेरपोली या 2 संघांचे दोन्ही प्रतिनिधी, एक एक प्रतिनिधी तिथे यायचा आहे. आपण लाईव्ह लॉट्स पाडतोय. लॉट्स नुसार यानंतर होणारा सामना दिया स्पोर्ट्स गंगारोड विरुद्ध पपोईलन धसई या डावाकडे, या सामन्याकडे आपण बघतो. 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता, माफ करा 44 धावांची आवश्यकता. पहिला उपांत्य फेरीचा सामना, सेमीफायनलची पहिली मॅच होईल. दिया स्पोर्ट्स गंगारोड विरुद्ध पप्पू धसई संघ. तत्पूर्वी या सामन्याकडे वळूया. शेवटच्या चेंडूवर एक षटकार पाहायला मिळाला. सुंदर फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आसनगाव संघाकडून पाहायला मिळाली. ललितचा खरपूस समाचार घेतला गेला. फजील पठाण यांचा अप्रतिम षटक पडल्यानंतर अवघी 1 धाव त्या षटकामध्ये खर्च झाल्यानंतर देखील या संघानं 40+ धावा वसूल केल्यात. 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस तुम्ही 10च्या वरची सरासरी गाठता त्यावेळेस त्या सामन्यावर तुम्ही तुमची पकड मजबूत केली आहे असं म्हणणं कुठेही वावगं ठरत नाही. अप्रतिम फलंदाजी असं म्हणतात की नाही, माणसाला जर यशस्वी व्हायचं असेल आणि आपल्या टार्गेटवर, आपल्या ध्येयावर जर जी नजर जर तुमची करडी असेल ना, तर एकदम मगरीसारखं माणसाला राहायला पाहिजे. हालचाल कधी करायची, जेव्हा झडप घालायची अगदी तेव्हाच योग्य हालचाल झाली पाहिजे. आणि हे ज्याला जमतं त्याला यशाचं गणित मांडता येतं. अप्रतिम क्रिकेटचा नजराणा आपण या गेल्या 5 ते 6 दिवसांपासून SM चॅम्पियन्स ट्रॉफी 2021च्या या पर्वामध्ये बघत आहोत. नुकताच पहिल्या डावामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला, अवघा महाराष्ट्र ज्यांच्या आवाजावर फिदा आहे, ज्यांच्या क्रिकेट समालोचन शैलीच्या, समालोचन क्षेत्रामधल्या एका अनोख्या शैलीवर फिदा आहे, ते सन्माननीय दशरथजी पाटील सर. क्रिकेट समालोचन क्षेत्रातील म्हणजे कॉमेंट्री मधील इंदुरीकर महाराज म्हणून त्यांना अनेक ठिकाणी गौरवलं गेलंय. एका इनिंग नंतर ते ब्रेक घेत आहेत. थोड्याशा विश्रांतीनंतर ते पुन्हा येतील संपूर्ण दिवसभर क्रिकेटच्या संघर्षाला हर्षाची जोड द्यायला. दशरथजी पाटील सर यावेळेस मैदानावरील आसनगाव संघ 24 चेंडू आणि 44 धावांचं उभं केलं आव्हान समोरच्या वक्रतुंड चेरपोली या संघावर. 24 चेंडू 44 धावा म्हणजे जवळपास 11च्या सरासरीने धावा वसूल कराव्या लागतील. एक नॅचरल दडपण, एक वेगळा प्रेशर, एक वेगळं मानसिक दबाव दडपण त्यांच्यामध्ये असेल. 11ची सरासरी गाठायची आहे म्हणतात ना, पाठलाग करताना एक वेगळं नैसर्गिक दडपण तुमच्या मनावर सातत्यानं जाणवत असतं. परंतु क्रिकेटचा उत्तम खेळाडू तोच.
खरं तर अनेक स्पॉन्सर अनेकांच्या सौजन्यानं या स्पर्धेला आपण यशस्वीतेकडे नेतो, जसं 90 डिग्रीज द केक स्टुडिओ शहापूर किंवा ऑक्सिफाय मिनरल वॉटर यांनी हे जे आम्हाला स्पॉन्सर लाभलेत त्यांचं खरंच आज मनापासून आभार व्यक्त करतो. ऑक्सिफाय मिनरल वॉटर्स, शुद्ध पाण्याची हमी, आरोग्याला पुरेपूर आणि तुमच्या शरीरांच्या खजिनांची म्हणजेच मिनरल्सची जिथं होती पूर्तता ते नाव ऑक्सिफाय मिनरल वॉटर. यावेळेला या सामन्याकडे वळूया. 24 चेंडू आणि 44 धावा, 11ची सरासरी राखावी लागणार आहे. समोरच्या संघानं ऐन मोक्याच्या क्षणाला जी धावसंख्येची गती थांबली होती, संत गतीनं धावसंख्या पुढे चालत होती, त्या धावसंख्येला एक वेगवान स्थितीवर नेण्याचं काम केलं. म्हणजे यातून एक गोष्ट मात्र नक्की जाणवली ती म्हणजे त्यांच्याकडे असणारी खोलची फलंदाजी, एकदम डीपली बॅटिंग लाईन ज्यांची आपण म्हणतो ना ती बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळाली. पण असंख्य संघाकडे एक क्षमता आहे ज्याची खोलवरची फलंदाजी पाहायला मिळाली. त्याहीपेक्षा त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे नंदन असेल, सचिन असतील, ही जी नावाजलेली प्लेयर्स आहेत, कॅन्डी आहेत, सगळे गोलंदाज फलंदाज या अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ आहे. आणि नक्कीच आपल्या या हुकमी एक्क्यांचा, आपल्या मोहऱ्यांचा या महत्वाच्या सामन्यामध्ये, कारण इथून जो विजयी होईल तो सेमीफायनलला एंटर करेल, त्यामुळे हा विजय असेल महत्वाचा. गौरवजी जगे आणि साई स्पोर्ट्स शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साकार होत असणाऱ्या एसएम चॅम्पियन्स ट्रॉफी 2021च्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित व्हावा म्हणून रंगतोय सामना चेरपोली विरुद्ध आसनगाव. आसनगाव संघानं प्रथम फलंदाजी करताना 24 चेंडू आणि 43 धावांचा केला उभा डोंगर आणि आव्हान उभं केलंय. 24 चेंडू 44 धावा. बॉलिंग मार्कवर अनिकेत, स्ट्राईकला बाळा. पहिलाच बॉल वाईड यार्क केला गेला, ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला गेला, बॅट्समनच्या रडार पासून चेंडू दूर ठेवला गेला. आणि बाळा हे नाव आहे प्रत्येक चेंडूला सीमा पार धाडत त्याला आसमानी सलामी देणाऱ्या फलंदाजाचं. पहिला चेंडू निर्धाव, नॉन स्ट्राईकला विशाल. अनिकेतला माहित आहे इथून प्रत्येक निर्धाव चेंडू देखील दडपण आणू शकतो वक्रतोंड चेरपोली संघावर. यावेळेला पुन्हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय, कट करण्याचा प्रयत्न, बॅट्समनला लाईन काय रीड करता येत नाही बॉलरची. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला जातो, बॅकहँडचा वापर होतो, फिंगर रोल करण्यामध्ये माहीर मानला जातो हा गोलंदाज. आणि आता मात्र या दोन चेंडूवर आपल्या गोलंदाजीतला दर्जा सिद्ध करताना यावेळेला बॉलवर जाण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने कट केला, अप्रतिम फटका, स्क्वेअर कट, चेंडू निघून जाईल सीमा पार. तिसऱ्या चेंडूवर संपतो बॅट आणि बॉलचा संघर्ष, चौकार. मिली है जिंदगी तो कोई मकसद भी रखी है, सिर्फ सांसें लेकर वक्त गवाना ही जिंदगी तो नहीं. आणि यावेळेला दोन्ही संघांचं मकसद, दोन्ही संघांचं ध्येय, निश्चित टार्गेट असेल ती म्हणजे एसएम चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 वर आपलं नाव स्वर्णाक्षरांत कोरायचं. दोन चेंडू निर्धाव, दोन चेंडूवर बॅट्समन बाळाला मात्र शांत ठेवलं गेलं. बाळाने कोणत्या प्रकारची हालचाल केली नाही, ही वादळापूर्वीची शांतता होती की काय. तिसऱ्या फटक्यावर यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतो, नॅचरल अँगलचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघेल, बाहेरचा एकतर चेंडू बॅट्समन लिव्ह करेल, अन्यथा त्यावर खेळण्याच्या नादामध्ये आउट होईल. ही सगळी गणितं चुकली गेली. चेंडू गेला वाईट अतिरिक्त स्वरूपात, एक धाव. या वेळेला अप्रतिम टप्पा, बाळासारख्या फलंदाजाला मात्र यावेळेला बंदिस्त करून ठेवण्यात यश आलंय बॉलर अनिकेत याला. 4 चेंडू, संघाची धावसंख्या 5 धावा. अजून या पहिल्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 44 धावांचं आव्हान आहे. लो फुल टॉस, त्याला दिले दिशा लॉंग ऑनच्या रिझन मध्ये, खास बाळा स्टाईल, चौकार. आता मात्र 9 धावा. सुरुवातीचे 2 चेंडू, तिसऱ्या चेंडू नंतरचा केलेला कमबॅक, या गोलंदाजाने आपला दर्जा मात्र यावेळी सिद्ध केला होता. पण मित्रांनो, यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या कामगिरीत सातत्य राखायला शिका. यावेळेला स्टेप आउट केले गेले, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली आणि बाळा नावाचं वादळ चेरपोली संघाची मदार आणि भिस्त या वेळेला निराश आणि हताश मनानं तंबूत परतताना गडी होईल, बाद वसेल पहिला झटका.
या संघासाठी घातक ठरू शकत होता. ऐन मोक्याच्या क्षणाला शेवटच्या चेंडूपर्यंत ज्या माणसाकडे एक वेगळं सामर्थ्य आहे फलंदाजीचं की तो या संघाला विजयाच्या उंबरठ्या पल्ल्यात नेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम होतं अनिकेतला स्लॉगचं षटक हाताळण्यात दिलं गेलं होतं. मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक होतं. या षटकामध्ये सगळ्यात महत्त्वाची दोन कामं होती. एक तर धावसंख्या 10च्या आत रोखायची आणि दुसरं काम बाळाला माघारी धाडण्याचं. दोनही कामं कर्णधारानं दिलेल्या विश्वासानिशी सार्थ ठरवल्यात अनिकेतनं. पहिल्या ओव्हरमध्ये आपना काम तमाम यावेळेला स्वतःवरची जबाबदारी मात्र यशस्वीरित्या पार पाडली आहे. म्हणून म्हणतात तुम्ही चालत राहा, कुठेही थांबण्यापेक्षा हळू संत गतीने का होईना पण ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. उशीर लागेल, वेळ होईल, विलंब होईल, पण तुम्हाला प्राप्त असणारे ध्येय मात्र तुम्ही निश्चित गाठाल. म्हणून समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हणतोय. कदाचित 6 पेक्षा कमीची अपेक्षा असेल गोलंदाजाला, 9 धावा दिल्या गेल्या असतील, डझंट मॅटर, पण सध्या बाळा गेलाय माघारी. वन डाऊनला येतोय संघाचा कर्णधार फजल पठाण. स्ट्राईकला जाईल विशाल धसाडे. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल शहापूरच्या किशोर धसाडे आणि बॉलिंग मार्कवर सज्ज असेल बॉलर नंदन. क्षमस्व, बॅटिंगला आहे किशोर, बॉलिंग मार्कला आहे नंदन. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव फिरकीपटू नंदन. लेफ्ट आर्म होदी विकेटचा मारा केला जातोय. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. कालपासून जो खेळपट्टीने रंग बदललाय ना प्रशांत सर, एक एक्स्ट्रा बाउन्स या विकेटवर पाहायला मिळतोय. त्याचा वापर ज्या गोलंदाजांना करता येतो ते गोलंदाज इकॉनॉमिकल बॉलर म्हणून या स्पर्धेला परिचित झालेत. म्हणून तुम्ही तुमचा टप्पा शोधा. तुम्हाला माहित आहे या खेळपट्टीच्या विकेटचा अंदाज घ्यायला शिका. तुम्ही या मॅचवर स्वतःचे प्रभावी इम्प्रेसिव्ह बॉलिंग करू शकाल. स्ट्राईकला फजल पठाण, एक उत्तुंग नाव. क्रिकेट सोबत अनेक क्रीडा प्रकारांमध्ये या खेळाडूने राज्यस्तरीय नॅशनल लेवलच्या स्पर्धा खेळलेला आहे. एक वेगळा अनुभव आहे. या वेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, सोपा आणि अगदी चुकीचा फटका. फजल पठाण परतावं लागेल माघारी. स्थितीत आहे समोर 44 धावांचं आव्हान आहे. बाळा माघारी परतला आणि अशा वेळेला तुम्हाला संयम ठेवणं खूप गरजेचं होतं. ॲग्रेसिव्हनेस आणि पेशन्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला मात्र मिश्रण करावं लागेल. बॅटिंग मार्कवर येईल धीरज. फजलला जी अपेक्षा होती एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून फजलची ओळख आहे आणि अशा वेळेला तुम्ही चुकी करत असाल संघाला मात्र ते घातक ठरेल. कारण समोर आसनगाव संघ आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा प्रतिस्पर्धी इतका मजबूत आहे की जर तुम्ही त्याला डोकं वर काढायला किंचितभर जरी जागा दिली ना तरी तो तुमच्यावर येऊन मात्र तो थैया थैया नाच करताना आपल्याला पाहून मिळेल. आणि ते दिसतं या क्षणाला, कारण तितकी कल्पक कॅप्टनशिप आहे. सचिन खोडके सर असतील, त्याचबरोबर कॅन्डी असेल, ही जी नावाजलेली नावं आहेत ना दोन, हे या संघाची जमेची बाजू आहे. त्यांना माहित आहे की जर आपण मनातून हरलो ना तर मैदानावर विजय आपल्यापासून लांब जाईल. त्यामुळे मनात आत्मविश्वास बाळगा आणि खेळ करा. या वेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात. टॉपचा क्षेत्ररक्षक बॉल करेल स्टॉप, मिळावगी एक धाव. हा वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला केले ड्राइव्ह, अप्रतिम फटका, चेंडू निघून जाईल. किशोर स्टाईल चौकार. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, यापुढचे ते क्वार्टर फायनलचे आहेत, पूर्व उपांत्य फेरीचे सामने असतील, त्यामुळे ते 5 षटकांच्या खेळण्यात येतील. त्या क्वार्टर फायनल मधील पूर्व उपांत्य फेरीमधला पहिला सामना रंगेल दिया स्पोर्ट्स गंगा रोड विरुद्ध पप्पू 11 धसई संघ. 5 षटकांचा सामना आहे. या मॅचकडे नंदनचा यावेळेस खरपूस समाचार घेतला गेला किशोरच्या माध्यमातून. यावेळेला बाहेरून चेंडू आतमध्ये वळवण्यासाठी नंदनला माहीर मानलं जातं. लेगस्टंपला पिच केलेला चेंडू पडल्यानंतर मिडल स्टंपच्या दिशेने येतो, येताना थोडासा वेग पकडतो आणि एक्स्ट्रा बाउन्सही घेतो. निर्धाव चेंडू. या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या मात्र धाव फलकावर 15 धावा. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या 29 धावा. 13 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. स्ट्राईकला किशोर, नॉन स्ट्राईकला धीरज. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल पुन्हा एकदा नंदन. पहिला बॉल सिंगल, देन विकेट. थर्ड बॉल सिंगल, देन 4. फिफ्थ बॉल सिंगल. नाउ द लास्ट बॉल ऑफ द ओव्हर.
या वेळेला मात्र किशोर आपल्या क्रिकेटचा क्लास दाखवेल. चेंडूने उंची गाठली, अंतर गाठू शकला नाही. किशोरला परतावं लागेल माघारी. आणि आता मात्र चिरपुली संघामध्ये स्मशान आपण प्रत्येक चेंडूवर जर टीम मीटिंग करत राहिलात तर ही फायनल जी आहे ना ती उद्या खेळवावी लागेल. 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. पंच मुन्ना पठाण सर आणि पंच महेश भोईर सर दोघांनाही विनंती आहे की आपण स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत आणि जो संघ तुमच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करणार नाही तुम्ही जागच्या जागी त्याला पेनलाइज करू शकता. 12 चेंडू 29 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बोलत दिनेश. स्ट्राईकला असेल बॅट्समन यश, नॉन स्ट्राईकला धीरज. एक जे समीकरण होतं 24 चेंडू 44 धावांचं 2 षटकांपर्यंत संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली, 15 वर जाऊन पोहोचली. आणि आता मात्र समीकरण काहीच कठीण होतं ना, कारण की जवळपास 14.5च्या सरासरीने धावा वसूल कराव्या लागतील. 12 चेंडू 29 धावांची गरज. हे षटक असेल निर्णायक. या निर्णायक षटकाच्या पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार आणि मात्र घ्यावी लागेल बॅट्समन यशला पुन्हा माघार. परतावं लागेल तंबूत. कठीण होताना 12 चेंडू 29 धावांची गरज असताना यशला खेळपट्टीवर तग धरून ठेवणं गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेट करायची होती, धीरजला स्ट्राईकला पाठवायचं होतं. जर तुम्ही धावफलक हलता ठेवला असता तर समोरच्या गोलंदाजावर दडपण आलं असतं. या 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये मित्रांनो काय असतं माहितीये का, तुमची विकेट जाणं जरी महत्वाचं असेल पण ते अति महत्वाचं नसतं. कारण तुमच्या विकेटमुळे जो डॉट चेंडू निघतो ना तो मात्र खूप मोठा परिणाम करून जातो. या वेळेला अप्रतिम हुक आणि म्हणून मी म्हणत होतो धीरज जायला पाहिजे स्ट्राईकला. चेंडू निघून जाईल. फायनल सीमा पार चौकार. आणि आता मात्र जिंकण्याकरता 24 धावांची गरज, 25 धावांची गरज. 10 चेंडू आणि 25 धावा. आता मात्र दिनेशच्या मनात एक असेल की धीरजला स्ट्राईक करून कसं बाजूला घालवता येईल, धीरजला डॉट बॉल कसा काढता येईल. यावेळेला पुन्हा ट्रॅकर बॉल, त्याला दिले दिशा. अप्रतिम फटका, पंचांचा येईल इशारा आणि तुर्तास तरी 2 धावा. डिक्लेअर स्वरूपात घोषित क्षेत्रात या 2 धावा आहेत. त्या लाईनच्या अगोदर चेंडू क्रॉस झालेला आहे. लाईनच्या इकडून आपण मर्यादेच्या मैदानाच्या मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आहेत, त्याचा विचार करूया. या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. 21, 2वर 1, 21 धावा. चेंडू झाले 3. या 3 चेंडू नंतर 21 धावांपर्यंत मजल मारली ती वक्रतुंड चिरपुली या संघानं. अजूनही जिंकण्याकरता 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. या वेळेला संघ अडचणीत सापडला. या संघाचा तारणहार बडून धीरज स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून असं म्हणतात ना की तुम्ही तुमच्या स्वतःवर जर विश्वास ठेवला ना तर मग मात्र तुमच्या समोर असणारा किती मोठं संकट हे तुम्हाला सहज पार करता येतं. या वेळेला पुन्हा उकळण्याचा प्रयत्न केला गेला, लॉफ्टेड शॉट करण्याचा प्रयत्न केला गेला धीरजच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर वेगानं आतमध्ये आलाय, थोडासा खाली राहिलाय. परिणामस्वरूपी बॅट्समनच्या रडार पासून चेंडू मात्र लांब राहिला. डॉट बॉल निघालाय, निर्धाव निघालाय. वेलकम बॅक म्हणता येईल दिनेश कडून. आता मात्र दिनेशच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बरंच काही सांगून जातोय. मॅच बॉल इन झालाय. 8 चेंडू करता अजूनही 23 धावांची गरज. या पाठलाग करत असताना तुम्ही ज्यावेळेस चेस करता एखादा स्कोर, एखादा टार्गेट, त्यावेळेस एक गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे
की तुम्ही सिंगल निदान एकही डॉट बॉल जाता कामा नये. जर चेंडू तुमच्या आवाक्या बाहेर असेल तर निदान त्यावर सिंगल काढायचा प्रयत्न करा. या षटकातला पुढचा चेंडू त्यावेळेला स्टेप आउट केला गेला. पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पडल्यावर खाली राहिलाय. शॉट बाउन्सिंग ऑन द ट्रॅक. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धीरज पाटील यांच्या माध्यमातून होत होता, परंतु बॅक टू डॉट बॉल आपल्याला धीरजच्या माध्यमातून पाहतायत. हे जे 2 डॉट बॉल आहेत ना प्रशांत सर, तर ते धीरजने 2 षटकार मारल्यापेक्षा पण खूप महत्वाचे आहेत, खूप मोठे आहेत आणि त्याची किंमत त्या सलग येणाऱ्या 2 षटकारांपेक्षा जास्त आहे. समीकरण बदललं. या शेवटचा चेंडू 7 बॉल 23 असं झालंय. कठीण समीकरण या चेंडूवर ठरेल. या सामन्याचा निकाल नेमका कुठे जाईल. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. संघर्ष संपायला लिडिंग एज घेतली गेली आहे आणि कॅन्डी यानं आपल्या यष्टीरक्षणात पकडलाय उत्तम झेल आणि या झेलमुळे संपलाय धीरज पाटील नावाच्या बॅट्समनचा खेळ. केल्या गेल्या. दुसरं षटक केवळ 6 धावांचं आलं. तिसरं षटक तुमच्याकडून 6 धावांचं आलंय. जे बॅटिंग मध्ये सुसूत्रता पाहिजे होती. फजल पठाण माघारी गेले. बाळा लवकर बाद झाला. नंतर धीरज पाटील कडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं. एक संघाचे तुम्ही आयकॉन प्लेअर असताना त्यावेळेस तुमची ओळख, तुम्ही किती दिग्गज स्पर्धा खेळलात, किती दिग्गज स्पर्धांमध्ये गाजवलं याला नाहीये मित्रांनो. तुम्ही ऐन मोक्याच्या क्षणाला किती मोठी कामगिरी करता. यावेळेला संदेश मात्र मोठा फटका खेळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेरपोली संघाला लागलेली घरघर मात्र काही थांबवत नाहीये आणि आता पुन्हा यावं लागेल, परतावं लागेल माघारी संदेशाला. थँक्यू सो मच. संदेशच्या माघारी परतल्यानंतर खेळपट्टीवर येईल बॅट्समन बाबू. समीकरण बदललं जाईल. आता मात्र 5 चेंडू 23 धावा. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करणारा बॉलर कॅन्डी. समोर असेल नरेश उर्फ पप्पू. पहिला चेंडू त्याच्यासाठी असेल. मात्र गोलंदाजीचा दर्जा कामाला आयकॉन प्लेअर या शहापूर तालुक्याचं मानलं जातं. या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं मात्र आता कॅन्डीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 2 डॉट बॉल, त्यामध्ये 1 गडी बाद. 4 चेंडू 23 अशा समीकरणापर्यंत आलाय सामना. लगातार 4 षटकार पाहायला लागतील. या वेळेला त्या दिशेनं केला होता प्रयत्न, मात्र एका धावेवर मानावं लागेल समाधान. जवळपास हा सामना आपल्या हातून गमावलाय आणि ती सगळी बॉडी लँग्वेज, ती सगळं देह यष्टी, देह भाषा, देह बोली, हे सगळं मात्र सांगते. कारण आता समीकरण राहिले 3 चेंडू 23 धावा. मित्रांनो, आयुष्य पूर्ण शून्य झालं 22 धावा. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचं ती ताकद तुमच्यात आहे. ते ठरवण्याचा निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात आहे. म्हणून जगानं तुम्हाला ओळखो अथवा न ओळखो, तुमचं तुम्ही स्वतःला ओळखायला शिका. जग आपोआप तुमची दखल घेईल. या वेळेला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न म्हणता येईल. बॅकहँडचा वापर केला गेला. लेग स्टंपच्या बाहेर पिच झालेला चेंडू पडल्यानंतर मिडल स्टंपच्या दिशेनं उसळी घेत आला. निर्धाव स्वरूपात हा चेंडू याची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळाली. या षटकातला, या मॅच मधला शेवटचा चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र सहजरित्या गुणवत्तापूर्ण खेळाच्या बळावर वक्रतुंड चिरपोली या संघाला पराभूत करत आसनगाव संघ पोहोचतोय पुढच्या फेरीत. हा वेळेला यापुढील होणारा सामना दिया स्पोर्ट्स गंगारोड विरुद्ध पप्पू 11 धसई संघ. तत्पूर्वी या सामन्यातील सामनावीराचा किताब, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल बॅट्समन कॅन्डी, आसनगाव संघाचा कॅन्डी, जो अष्टपैलू खेळाडू आहे. सर्वोत्तम गोलंदाजी आणि सर्वोत्तम फलंदाजी या दोन्ही प्रकारांमध्ये आपले 100% योगदान देऊन आपल्या संघाला खऱ्या अर्थानं विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरठ्याच्या पलीकडे नेला.